समृद्ध जीवन फाउंडेशनच्या वतीने आयोजित देशव्यापी रक्तदान महाअभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जिंदगी से जिंदगी की ओर या नावाने राबवण्यात आलेली ही मोहीम जगातील सर्वात मोठी म्हणून गणली गेली। देशभरातील 20 राज्यांमधील 413 ठिकाणच्या 1000हून अधिक रक्तदान केंद्रांवर हे महाअभियान राबवले गेले। या महाअभियानाद्वारे समृद्ध जीवन फाउंडेशनने 5 लाख युनिट्स गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते। देशभरातील नागरिकांच्या प्रतिसादाने हे लक्ष्य सहज आवाक्यात आले। तसेच रक्तदाते वाढावे म्हणून प्रत्येक नागरिकाने 3 महिन्यातून एकदा रक्तदान करावे आणि इतरांनाही रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे, रक्तदात्यांना प्रशिक्षित करावे ही सुद्धा या रक्तदान महाअभियानामागची उद्दिष्टे होती। आपल्या देशात वर्षाला रक्ताच्या 60 लाख युनिट्सची गरज भासते, परंतु प्रत्यक्षात निम्मे युनिट सुद्धा उपलब्ध होऊ शकत नाहीत। लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतातील ही उणीव समृद्ध जीवनच्या या रक्तदान महाअभियानाद्वारे बऱ्याच प्रमाणात भरून निघाली। रक्तदान हे जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान म्हणून ओळखले जाते। रक्तदानाने हेच महत्त्व ओळखून समृद्ध जीवन फाउंडेशनने या महाअभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जागवून गरजूंची गरज भागवण्यासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे। देशभरात 20 राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक केंद्रीय आणि राज्यमंत्री, राजकीय पक्षांचे प्रमुख, त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या रक्तदान केंद्रांना आवर्जून भेटी दिल्या आणि रक्तदात्यांना प्रोत्साहित केले। तसेच अनेक दिग्गजांनी स्वतः रक्तदान करून या महाअभियानात आपला सहभाग नोंदवला। पुण्यातील एका रक्तदान केंद्राला स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांनी भेट दिली। समृद्ध जीवन फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाला जनतेकडून मिळणारा प्रतिसाद बघून त्या भारावून गेल्या। त्या म्हणाल्या, समृद्ध जीवन आणि महेश मोतेवार यांनी आयोजित केलेले हे महाअभियान खरोखरच समाजोपयोगी आणि कौतुकास्पद आहे। सर्वसामान्यांना रक्ताची गरज पडल्यास ते मिळवण्यासाठी अक्षरशः त्यांना तारेवरची कसरतच करावी लागते। गरीबाला तर ते पूर्णपणे अशक्य असते, परंतु मोतेवारांच्या ह्या मोहिमेमुळे अशा गरजू लोकांना एक आशेचा किरणच दिसला आहे। महेश मोतेवार आणि समृद्ध जीवन अशाच परोपकारी योजना राबवत आणि तळागाळातील लोकांना मदतीचा हात मिळो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते, असे गौरव उद्गारही त्यांनी काढले। आणि त्या निमित्तानं त्यांनी हे जे काही शिबिरं चालू केलेली आहेत रक्तदानाची, हे फार मोठा उपक्रम आहे आणि चांगला उपक्रम आहे। कारण संध्याकाळी पार्ट्या करायच्या, जेवण करायचं, लोक देत आहेत ते काय म्हणतात त्याला प्रेझेंट घ्यायची आणि मग रात्रभर नुसता धिंगाणा चालतो। फक्त माणूस जीवनाची देणगी देवाकडे मागत असतो। अशा वेळेला रक्त त्याला जर मिळालं नाही तर तो वाचू शकत नाही। माझ्या नजरेसमोर अशा 2 गोष्टी झालेल्या आहेत की रक्त मिळालं नाही म्हणून माणूस गेला आणि मला स्वतःलाही ऑपरेशन ज्यावेळेला झालं होतं त्यावेळेला रक्त हवं होतं आणि माझ्या ग्रुपचं रक्त मला मिळालं होतं। तर यामुळं मला असं वाटतं की हे दान फार मोठं आहे आणि हे सर्व मंडळींना केलं तरी चांगलं आहे, कारण रक्त लगेच तयार होत असतं। त्यावेळेला त्याचं दान केलं तर चांगलं आहे। अतिशय आशीर्वाद देते खूप चांगल्या मनानं की त्यांनी त्यांची कार्य अशीच चालू ठेवावी आणि गरीब लोकांना, सगळ्या लोकांना त्याची मदत व्हावी। फार सुंदर कार्य त्यांनी चालू केलेलं आहे आणि मला मुंबईहून इथं आल्याबद्दल बरं वाटतंय, पण चांगल्या कामासाठी मी आले आणि हे काम पूर्ण होत आहे। तर त्यांना माझा खूप आशीर्वाद, महेशजींना जे कार्य करतायत, जे त्यांचे सहाय्यक आहेत जे करतायत आणि नुसतं इथं नाही, सगळ्या ठिकाणी, सगळ्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा शिबिरं चालू आहेत। समृद्ध जीवन फाउंडेशनने यापूर्वीही देशव्यापी रक्तदान अभियान राबवून आपली उपयोगिता सिद्ध केली आहे। 26 सप्टेंबर 2010 रोजी आयोजित केलेल्या या रक्तदान महाअभियानात 18 राज्यांमध्ये 269 ठिकाणच्या केंद्रांवर 27,730 रक्तदात्यांनी भाग घेऊन विक्रम नोंदवला होता। त्या पराक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे।
ऑस्ट्रेलिया आणि भारत हेच T20 विश्वचषकाचे दावेदार आहेत, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांनी व्यक्त केले. क्रिकेट संग्राहक रोहन पाटे यांच्या ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रिकेट संग्रहालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा या विशेष उपक्रमाच्या उद्घाटनासाठी ब्रेट ली पुण्यात आला होता. उद्घाटनानंतर त्याने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिलखुलास गोलंदाजी केली. ब्रेट ली म्हणाला, मी ऑस्ट्रेलियन असल्याने T20 विश्वचषक स्पर्धेतील साहजिकच जेतेपदासाठी माझी पहिली पसंती आमच्याच संघाला असेल. मात्र भारतामध्येही कुठल्याही संघाला नमवण्याची क्षमता असल्याने त्यांनाही जेतेपदाची संधी आहे. शिवाय श्रीलंकेलाही घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रिकेट संग्रहालयाला मी दुसऱ्यांदा भेट देत आहे. येथील संग्रहित क्रिकेटचा ठेवा पाहताना क्रिकेटप्रेमी नक्कीच भारावून जात असतील. क्रिकेट वेड्या रोहन पाटे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा उपक्रमातून आखलेला या विशेष उपक्रमाचेही मी विशेष कौतुक करतो. आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंनी वापरलेले विविध साहित्य जवळून पाहताना यातून प्रोत्साहन घेत अनेक सचिन तेंडुलकर, क्रिस गेल तयार होतील असा विश्वासही ब्रेट ली यांनी व्यक्त केला. सचिनच्या निवृत्तीबद्दल विचारले असता या महान फलंदाजाने वयाच्या 65व्या वर्षापर्यंत खेळत राहावे असा यॉर्कर ब्रेट लीने टाकला. सचिन तेंडुलकर हा खऱ्या अर्थाने क्रिकेट या खेळाचा देवदूत आहे. त्याच्यासोबत खेळायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. त्याच्या भात्यात विविधतेने नटलेले फटके आहेत. त्यामुळेच गेल्या 2 दशकांपासून त्याची फलंदाजी पाहताना क्रिकेटप्रेमी मंत्रमुग्ध होऊन जातात. परंतु या विक्रमादित्याने स्वतःला वाटते तोपर्यंत खेळत राहावे अशा शब्दात शुभेच्छाही ब्रेट लीने दिल्या. रास्तापेठेतील प्राथमिक शाळेत मुस्लिम विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठणातून समतेचा संदेश दिला. हरिओम नमस्ते गणपते, त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम कर्तासी. अथर्व शीर्षाचे हे शब्द रास्तापेठेतील प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या ओठांमधून उमटले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही अथर्व शीर्ष पठणामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. गणेशोत्सवानिमित्त प्राथमिक शिक्षण मंडळ शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेत गणपतीची आरती आणि अथर्व शीर्ष पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. 7वी मध्ये शिकणाऱ्या नगमा शेख, अरबाज शेख आणि सायना शेख या विद्यार्थ्यांनीही आरती आणि अथर्व शीर्ष म्हणून सामाजिक समतेचा संदेश उपस्थितांना दिला. या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता मंजिरी धाडगे, संस्थेचे चिटणीस अनिल नवले, मुख्याध्यापिका मंगला गुंड आदी उपस्थित होते. आमच्या शेजारी गणपती बसतात, त्यामुळे आम्हाला गणपतीची आरती येते. त्याचबरोबर आमच्या कुटुंबियांबरोबर गणपती पाहण्याचा आनंद आम्ही घेतो. त्यानिमित्ताने अनेक चांगले देखावे आम्हाला पाहायला मिळतात, अशा शब्दात या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. घाडगे म्हणाल्या, शाळेच्या परिसरातच माझे बालपण गेले आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये ते शोधण्याचा मी प्रयत्न करत असते. शाळेतील शिक्षिका मनीषा पारकर यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. डॉक्टर झाकीर नाईक यांच्या वक्तव्याने इस्लामची बदनामी झाली आहे, असे प्रतिपादन डॉक्टर S.N. पठाण यांनी केले. गणपती देव कसे असे वादग्रस्त विधान करणाऱ्या डॉक्टर झाकीर नाईक यांच्या विधानामुळे विनाकारण इस्लामची बदनामी झाली आहे. वास्तविक शांततेचा आणि अन्य धर्मांचा आदर करणारा इस्लाम धर्म आहे, असे मत विश्वशांती केंद्र आळंदीचे राष्ट्रीय समन्वयक आणि नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर S.N. पठाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. जगात प्रेम आणि शांतता निर्माण करणाऱ्या इस्लाम धर्माचे डॉक्टर नाईक अनुयायी आहेत. दुसऱ्याच्या अंतःकरणात प्रेम उत्पन्न होईल असे त्यांनी आचरण ठेवले पाहिजे. रक्तपात किंवा अनाचार करून तुमचा उद्धार होणार नाही. अनेक हिंदू बांधव ईद मिलन कार्यक्रमात सहभागी होतात, तर अनेक मुस्लिम बांधव गणेश मंडळात सहभागी होतात. देशात सर्व धर्म समभावाची परंपरा आहे, त्यामुळे त्याची जपणूक झालीच पाहिजे. त्यामुळे वादग्रस्त विधाने करणे डॉक्टर नाईक यांनी थांबवावे, असेही पठाण म्हणाले. खाप पंचायतीच्या चुकीच्या प्रथांविरुद्ध कडक कायदे करायला हवेत, अशी मागणी हरियाणातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जगमती सांगवान यांनी केली. खाप पंचायतीच्या चुकीच्या प्रथा आणि परंपरांविरोधात गेली अनेक वर्षे लढा देणाऱ्या जगमती सांगवान यांच्याशी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने संवाद साधण्यात आला. जगमती सांगवान म्हणाल्या, धर्म आणि संस्कृतीची निर्मिती माणसाचे जीवन अधिकाधिक सुसंस्कृत होण्यासाठी झाली आहे.
परंतु धर्म आणि परंपरेच्या नावाखाली खाप पंचायत अनेक चुकीच्या प्रथा आजही राबवत असून या प्रथा बंद करण्यासाठी कडक कायद्यांची निर्मिती करण्याची गरज आहे. शिक्षणाअभावी पंजाब आणि हरियाणामध्ये आजही खाप पंचायतीच्या अनेक प्रथा आणि परंपरांचा मोठ्या प्रमाणावर पगडा आहे. या अनिष्ट प्रथा परंपरांमुळे या राज्यांमधील अनेक तरुण तरुणींचे बळी गेले आहेत. या विरोधात आवाज उठवण्यासाठी येथील सरकार आणि न्याय व्यवस्थाही कमी पडत आहे. येथील सामाजिक संतुलन कायम ठेवण्यासाठी अशा प्रथा बंद करण्याची गरज आहे. धर्म, जाती यांच्या नावाखाली अनेक संस्कृतीहीन गोष्टी हरियाणामध्ये घडत आहेत. याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने कडक कायदे करून त्याची योग्य अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणीही सांगवान यांनी यावेळी व्यक्त केली. सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यंदा 42व्या वर्षात इंद्राशी शत्रुत्व होतं. कदाचित तो इंद्रपद हिसकावून घेईल या ओम भवति भिक्षां देहि, ओम भवति भिक्षां देहि. लंगोटी नेसलेल्या बटूचं बळीराजानं हात जोडून स्वागत केलं. हे ब्राह्मणा, तुला काय भिक्षा देईल? हवं ते माग. वामन रूपी विष्णू प्रसन्न मुखानं राजाला म्हणाला, हे राजा, मला तुझी धनसंपदा नको, फक्त 3 पावलं भूमी दे. असुर गुरु शुक्राचार्य तिथे हजर होते. त्याने जाणलं वामनच्या रूपात साक्षात विष्णू इथे आलेला आहे आणि तो बळीराजाला नष्ट करणार आहे. त्यांनी ओढून राजाला सावध केलं आणि म्हणाले, थांब, या पटूला काहीही देऊ नकोस. काहीही, अरे हा साक्षात विष्णू आहे, विष्णू. आणि तो तुला मारून टाकी. त्यावर बली म्हणाला, आचारी, काही हरकत नाही. तो माझ्याकडे भिक्षा मागायला आलाय. तो जे मागेल ते मी त्याला देणार. हे ब्राह्मणा, मी तुला 3 पावलं भूमी दिली. आणि वामन रूपी विष्णूनं आपलं विराट रूप प्रकट केलं. दुश्मनाला पाठ टाकून भागोबाईवाने पळता सवय. तुमचा धनी तिथं मरून पडलाय. गणीन त्याची कुत्तर फार करीन. त्याची लाच धरावाईच, मगच फिरा माघारी. मी काय सांगू दान्या,
तान्यानं गड जिंकला याची शिवाजी राजांना दखल होईल. महाराज, तानाजीराव गेलं पण गड देऊन गेलं. माझ्या तानाजीनं अजब दिव्य केलं. 27 किल्ल्यांचा खांदा, हिंदू पातशाहीचा आधार, माझा उत्सव हातच तुटून पडला. आई जगदंबेच्या आशीर्वादानं आणि तानाजीच्या शौर्यानं गड स्वराज्य झाला. पण आमच्या कमनशिबानं आमचा सिंह गेला. बाळाजी, स्वराज्याच्या दप्तरात नोंद करा. आजपासून कोंढाणा सिंहगड म्हणून ओळखला जाईल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.